नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपल्या बाजार गप्पांचा आजचा विषय 1 तासात सौदापूर्ती. 1 तासात सौदापूर्ती म्हणजे व्यवहार केल्यापासून पुढच्या तासाभरामध्ये तुम्ही विकलेल्या शेअर्सचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील किंवा 1 तासामध्ये तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सची डिलिव्हरी तुमच्या डीमॅट खात्यात जमा होईल. अशा पद्धतीची बाजार यंत्रणा, सौदा पद्धत किंवा सेटलमेंट पूर्तता करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना किंवा माहिती सेबीच्या चेअरमन माधवीपुरी बुच यांनी अगदीच अलीकडच्या काळामध्ये दिली. ही योजना किंवा अशा पद्धतीची व्यवस्था ही साधारणपणे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीला म्हणजे मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित होईल अशा पद्धतीची माहिती सेबीच्या अध्यक्षांनी अगदी अलीकडे मुंबईत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली. प्रत्यक्षात ही गोष्ट मार्च पर्यंत कार्यान्वित होईल का किंवा त्याच्याही पेक्षा खरं म्हणजे यही अशी व्यवस्था कार्यान्वित होण्यासाठी मार्च 2023च्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल का, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विशेषतः अशा पद्धतीची यंत्रणा जर खरोखरच मार्च 2023 पर्यंत आपल्या देशाच्या शेअर बाजारात कार्यान्वित झाली तर व्यवहार केल्यापासून 1 तासाच्या आत सौदापूर्ती करणारा जगातला आपला देश पहिला ठरेल हे लक्षात घेण्याजोग आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली कोणतीही राजकीय रंगसंगती, सामाजिक रंगसंगती जरूर असू दे, एखादा राजकीय नेता, एखादा राजकीय पक्ष, एखादी राजकीय विचारधारा आपल्याला मान्य होईल अथवा नाही होईल, पण एक देश म्हणून, एक शेअर बाजाराची यंत्रणा म्हणून केल्या व्यवहारापासून तासाच्या आत सौदापूर्ती करणारा जगातला पहिला देश ही बिरुदावली कोणत्याही देशाला आणि त्यातही विशेषतः आपल्या देशाला अत्यंत अभिमानास्पद आहे. ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. माझ्यासारखा माणूस जो 1988 सालपासून भारतीय शेअर बाजाराशी आणि गुंतवणूक क्षेत्राशी निगडित आहे त्याला तर या घोषणेनं मनापासून आनंद झाला असेल. कारण 1991च्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचा काळ सुरू झाला किंवा त्याच्याही आधी ज्या वेळेला आपल्या देशाचे चंद्रशेखर हे पंतप्रधान होते आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत डबघाईला आलेली होती आणि त्यावेळेला जेव्हा आपण विदेशी गुंतवणूकदारांकडे, विदेशी वित्त संस्थांकडे आर्थिक साह्याची मदत केली त्यावेळेला आपल्याला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं. अक्षरशः मागणाऱ्याला अक्कल नसते आणि त्याला तर अब्रूत्याहून नसते अशी जी मराठीमध्ये म्हण आहे त्याचा पदोपदी अनुभव त्या काळामध्ये आपण घेतला. काय काय नसतील ते आरोप आणि वैगुण्य आपल्याला सांगितली गेली, पण त्यातलं एक महत्वाचं वैगुण्य त्यावेळेला जे सतत अधोरेखित केलं गेलं ते असं आहे की तुमच्या देशाच्या शेअर बाजारामध्ये, तुमच्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये आम्ही कसं काय गुंतवणूक करणार. कारण त्यावेळेला केलेल्या व्यवहारापासून शेअर्स मिळायला किंवा विकलेल्या शेअर्सचे पैसे मिळायला जवळजवळ महिनाभराचा काळ लागायचा. 15 दिवसाचं ट्रेडिंग सायकल आणि त्याच्यानंतरचं 15 दिवसाचं सेटलमेंट सायकल असं ते गणित होतं. त्याच्या वेळेचं एक दुसरं वैगुण्य असं सांगितलं गेलं की तुमच्या देशामधले शेअर व्यवहार किंवा शेअर बाजारातले खरेदी विक्रीचे व्यवहार हे पुरेसे पारदर्शक नाहीत कारण ते संगणकीय आधारित प्रणालीवरती आधारित नाहीत. ते पूर्णपणाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई शेअर बाजाराच्या 1200-1300 स्क्वेअर फूटच्या ट्रेडिंग रिंग मध्ये 3000हून जास्त माणसं प्रत्यक्ष जमा व्हायची आणि एकमेकांच्या समोरासमोर उभं राहून व्यवहार करून बोली भाषेतून त्या पद्धतीचे व्यवहार व्हायचे आणि त्यामुळे पारदर्शकता नाही. पण 1992 ते 2023 या काळामध्ये आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. डिपॉझिटरीच्या माध्यमातून डीमॅट शेअर्स झाले, त्यामुळे कागदी स्वरूपामधली शेअर सर्टिफिकेट देशाच्या एका कोपऱ्यातनं मुंबईपर्यंत पोहोचतायत आणि मग त्याच्यावरनं सह्यांचे गोंधळ होत आहेत. हा प्रकार आता इतिहास जमा झाला. आपल्या देशामध्ये ट्रेडिंग रिंग अस्तित्वात असलेला एकही शेअर बाजार आता नाही. आपल्या देशातल्या प्रत्येक शेअरच्या प्रत्येक नोंदणीकृत कंपनीचा प्रत्येक शेअरचा व्यवहार हा आता संगणकीय पद्धतीने होतो. अगदी प्रगत पाश्चिमात्य देशांनीही यांना त्या कारणासाठी काही मोजके शेअर्स का होईना पण आजही प्रत्यक्षात ट्रेडिंग रिंग मधल्या व्यवहारांच्या स्वरूपात ठेवले आहेत. असा एकही व्यवहार किंवा असा एकही स्वरूप आपल्या देशामध्ये नाही, हेही अभिमानास्पद आहे.
आणि त्याचबरोबर 1992 किंवा 1991 ते 2023 या जवळजवळ 32-33 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं आणि जागतिक अर्थव्यवस्थेनं अनेक वेळेला डबखाईचे दिवस पाहिले। त्यांची बुडती नौका काय आहे हे कधी 2008च्या मंदीनं जाहीर केलं, कधी 1990च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 1980च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये जगातले काही देश, मग काही वेळेला ते अतिपूर्वेकडचे असतील किंवा काही वेळेला अतिपश्चिमेकडचे असतील, हेही डबघाईला जाताना पाहिले। काही मधल्या काही 2-3 वर्षापूर्वीच्या काळानंतर करोना नावाने तर सगळ्यांनाच गोत्यात आणलं होतं। असं असूनही आपला एकमेव देश असा आहे की आपल्या देशात या काळामध्ये एकही दलाल नादार म्हणजे डिफॉल्टर झालेला नाही आणि आपल्या देशानं एकदाही एका दिवसानंही आपलं सेटलमेंट सायकल हे पुढे ढकललेलं नाही। मग असे प्रगतीचे अभिमानास्पद टप्पे टप्प्याटप्प्यानं का होईना, काही कालांतरानं का होईना आपल्या देशाचा शेअर बाजार मिळवत असताना, ते प्राप्त करत असताना झालेली सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे 1990च्या आधीच्या काळामध्ये जे 15 दिवसाचं ट्रेडिंग सायकल आणि 15 दिवसाचं सेटलमेंट सायकल होतं, हे चित्र आता इतिहास जमा झालं। आज मितीला 30 किंवा त्याच्या खालच्या भारतीय गुंतवणूकदारांना असं काही होतं हेही आता माहिती नाही, अशी परिस्थिती आहे। आणि याला कारण 2 गोष्टी आहेत। आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या व्यवहाराचं पूर्णतः झालेलं संगणकीकरण आणि डीमॅट शेअर्सची सुरुवात, आणि त्यामुळे आपण रोलिंग सेटलमेंटला सुरुवात केली। आधी T+7 म्हणजे आज व्यवहार केल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये 7 दिवसांनी या सोमवारच्या व्यवहारांची पुढच्या सोमवारी सौदा पूर्तता, अशा पद्धतीने व्यवहार झाले। मग हा काळ 7 दिवसांवरनं 5 दिवसावर आला, 5 दिवसावरनं 3 दिवसावर आला, 3 दिवसावरनं 2 दिवसावर आला आणि 2 दिवसानंतर 1 दिवसावरती आला। आणि त्याच वेळेला T+0 नावाचंही सुतोवाच आपण केलं होतं। पण इथं खरी गंमत आहे आणि इथे खरी अभिमानास्पद गोष्ट आहे, ज्या वेळेला T+1 ला आपण सुरुवात केली त्याच वेळेला आपण T+0 म्हणजे ज्या दिवशी व्यवहार त्याच दिवशी सौदापूर्ती याची घोषणा केली होती। म्हणजे जसं 5Gचं रोल आउट करत असतानाच आपण 6Gची चर्चा करतो तशा पद्धतीचा हा व्यवहार होता। पण 1990च्या दशकात आपल्या देशाला आणि आपल्या देशाच्या शेअर बाजाराला वेड्यात काढणारे, रद्दीत टाकणारे देशच आपल्या पाया पडत होते की तुम्ही T+1 करू नका। आजही भरल्या तोंडानी तरी जे ते एका तासातल्या सौदापूर्तीला पाठिंबा देत असले तरी या ना त्या स्वरूपामध्ये ते शंका निर्माण करतील ही गोष्ट उघड आहे। म्हणजे जे एकेकाळी तुम्ही हे करू शकत नव्हते असं सांगत होते, तेच देश आता तुम्ही हे करू नका सांगतात। हा T+0चा खरा व्यवहार आहे। प्रत्यक्षामध्ये ते मार्च 2023 मध्ये येतील, परंतु ज्या पद्धतीने आपल्या देशांचे बँकांचे व्यवहार बदलले, कारण T+0 आणि T+1 हे T+2 पासून येण्याच्या टप्प्यामधली खरी अडचण हे बँकिंग व्यवहार होते। पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या बँका आता 24 तास व्यवहार करतात आणि त्याच बरोबरीनं प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करणं, चेकबुकनं व्यवहार करणं, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने व्यवहार करणं, हेही आता इतिहास जमा व्हावा अशी परिस्थिती आहे। गुगल पे, भीम पे, ऑनलाईन पेमेंट, UPI यातनं ज्या पद्धतीनं पैशांचे व्यवहार होतात त्यामुळे आता हे T+0 किंवा व्यवहार केल्यापासून तासाभरातली सौदापूर्ती हे चित्र लक्षात येईल। त्याचे फायदे किती सकारात्मक आणि किती नकारात्मक, त्याच्यामध्ये व्यवहार्य अडचणी किती येऊ शकतात याचा जरूर विचार करावा लागेल। कारण आज मितीला जी काही शेअर बाजाराच्या व्यवहारांची संरचना आहे ती संरचना फार मोठ्या प्रमाणावरती बदलावी लागेल, हे अत्यंत उघड आहे। ज्या क्षणाला व्यवहार केल्यापासून तासाभरात सौदापूर्ती किंवा सेटलमेंट हे प्रत्यक्ष अस्तित्वात येईल त्यावेळेला आत्ताच्या मितीला संपूर्ण व्यवहारामध्ये आणि सौदापूर्तीमध्ये जो आपल्या शेअर ब्रोकर किंवा दलालाची असलेली भूमिका आहे किंवा रोल आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती मर्यादित होईल, ही गोष्ट नक्की। म्हणजे जसं आपला एखादा मोबाईल नंबर आता सिमलेसली एका सिस्टम मधून दुसऱ्या सिस्टम मध्ये जाऊ शकतो, एका व्हेंडरकडनं दुसऱ्या व्हेंडरकडे जाऊ शकतो आणि तरीही आपला मोबाईल नंबर तो राहू शकतो, अशाही पद्धतीचे काही व्यवहार मी कुठच्याही ब्रोकर मधनं केले, कुठच्याही ट्रेडिंग ऍप मधनं केले तरी ते होऊ शकतील का? मग अशा पद्धतीने माझ्या डीमॅट अकाउंट मधनं विकलेल्या शेअर्सची डिलिव्हरी कशी देता येईल, मग त्या डीमॅट अकाउंटला कोणत्या पद्धतीचा ऍक्सेस असेल आणि अशा पद्धतीचा फ्री ऍक्सेस माझ्या ट्रेडिंग अकाउंटला, माझ्या बँकिंग अकाउंटला, माझ्या डीमॅट अकाउंटला देत असताना सुरक्षिततेचे कोणते उपाय उपयोगात अंमलात आणावे लागतील याच्याबद्दल प्रत्येक प्रक्रियेबद्दल सविस्तर आणि स्वतंत्र व्हिडिओ करता येईल।
परंतु आज मी तिला ही एक घटना म्हणून निश्चितच स्वागतार्ह आहे आणि या दृष्टिकोनातनं या घटनेची अंमलबजावणी सुरू व्हायच्या आधीच्या काळातच त्याचा आपल्या देशाच्या शेअर बाजाराविषयी असलेले समज आणि गैरसमज, ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो, यामध्ये फार मोठा सकारात्मक बदल झाल्या वाचून राहणार नाही आणि ही घोषणा G20च्या परिषदेच्या आधी व्हावी हे फार मोठं सूचक आहे. हे घडवून आणलेलाही योगायोग असू शकतो. घोषणा आत्ता करायची आहे, प्रत्यक्षात ती अंमलामध्ये आणायला अजून 6 महिन्याचा काळ आहे. या 6 महिन्याच्या दरम्यानच्या काळामध्ये आपण 5G ची एनरोलमेंट पूर्ण केलेली असू शकते, 6G ला सुरुवात झालेली असू शकते, UPIचं प्रमाण आजच्यापेक्षा जास्त वाढलेलं असू शकतं. नवीन तांत्रिक घटनांमध्ये, नवीन संरक्षणात्मक घटनांमध्ये, नवीन संरचनात्मक घटनांमध्ये या G20 आणि अदरही आता एरवीही आपल्या देशामध्ये नवीन गुंतवणुकीची साधनं आणि दालनं खुली झालेली असतील आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम किंवा कारण म्हणून हे व्यवहार झाल्यापासून तासाभरात सौदापुरती हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. वरकरणी दिसायला ही घटना फक्त आपल्या देशातल्या शेअर बाजारातल्या व्यवहारांपुरेशी मर्यादित आहे असं वाटतं, पण याचे असलेले राजकीय आयाम, याचे असलेले सामाजिक आयाम आणि याचे असलेले भांडवलीय आयाम हेही जरूर लक्षात घेतले पाहिजेत. यातला प्रत्येक परिणाम फक्त सकारात्मक असेल असं नाही. यातनं काही प्रमाणात सट्टेबाजीचंही प्रमाण वाढू शकेल, परंतु ज्या पद्धतीनं संगणकीय व्यवस्था अलीकडच्या काळामध्ये नियंत्रण करते हे पाहू जाता बहुतांश परिणाम हे सकारात्मक असतील हे नक्की. अशा सविस्तर परिणामांची चर्चा आपण येणाऱ्या नंतरच्या काळामध्ये व्हिडिओ करूया, पण आज मी तिला मात्र व्यवहारानंतर तासाभरात सौदापुरती हा विषय इथेच पूर्ण करूया. मनपूर्वक धन्यवाद.